नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरला नसेल, तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलने खूप सोप्या पद्धतीत मोजून 5 मिनिटं तर 10 मिनिटं लागता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलनेच फॉर्म भरू शकता. महिलासुद्धा घर बसूनच त्यांचा फॉर्म भरू शकता, जर त्यांना लिहिता वाचता येत असेल तर. आणि जर तुम्हाला जर लिहिता वाचता येत नसेल, तर तुम्ही कुठलेही ज्यांना मोबाईल चांगला यूज करता येतो, लिहिता येतो, इंग्लिश, मराठी वगैरे सगळं त्यांच्या जवळ बसून हा फॉर्म भरू शकता हा व्हिडिओ पाहून. तर खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा आणि घर बसल्या तुमचा हा लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरणं चालू आहे, तो फॉर्म तुम्ही घर बसल्या भरू शकता. पूर्ण ए टू झेड माहिती देईल. पूर्ण फॉर्म भरण्यापासून तर सबमिटपर्यंत पूर्ण माहिती दाखवेल. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे, चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचं आहे. जर पहिलेच डाउनलोड केलं आहे तर त्याला अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथं माझी लाडकी बहीण योजना या बटनावरती क्लिक केलं तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. महिलेची जी योजनाबद्दल पूर्ण माहिती या बटनावरती क्लिक केल्यानंतर मिळते. आणि तुम्ही जर ऑलरेडी कुठे फॉर्म भरला असेल तर तो फॉर्मची पूर्ण माहिती तुम्हाला या बटनावरती क्लिक केल्यानंतर मिळते, ज्यांचे तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरले असेल त्यांची. तर आपल्याला सर्वात प्रथम जे माझी लाडकी बहीण योजना या बटनावरती क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर आपण याच्यावरती क्लिक करूया. सर्वात अगोदर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला महिलेचं पूर्ण नाव लिहायचं आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत आहे त्यांचं पूर्ण नाव इथं लिहायचं आहे. आणि सेम टू सेम आधार कार्डमध्ये जसं लिहिलं आहे सेम टू सेम तसं लिहायचं आहे. बिलकुल एक स्पेलिंग मिस्टेक नको करू, काही चुकी नाही करायची. बिलकुल जसं तुम्ही आधार कार्डमध्ये नाव आहे सेम टू सेम तसं लिहा. त्याच्यानंतर या बटनावरती क्लिक करून तुम्हाला पती किंवा वडील निवडायचं आहे. जर पती असेल तर पतीचं नाव आणि वडील असेल तर वडीलचं इथं नाव. ठीक आहे. आणि महिलेचं लग्न अगोदर जे काही नाव असेल, म्हणजे त्यांचं महिलेचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं सरनेम. ठीक आहे, या प्रकारे त्यांचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली गेलं तर आपल्याला इथं कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे. कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं तुम्हाला तुमचं जुलै 2024वरती क्लिक करून तुम्हाला तुमचं वर्ष निवडायचं आहे, ज्या वर्षामध्ये तुमचा जन्म झाला आहे. जसं की 96, 1996, 1995, 1990, 1987 जे असेल ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परत या जो 2 डॉट दिसत आहे छोटे छोटे, यांच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा महिना निवडायचा आहे, ज्या महिन्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे. महिना तुमच्यासमोर आल्यानंतर इथं तुमची जी तारखेमध्ये जन्म झाला आहे तारीख निवडायची. या प्रकारे तुम्ही निवडल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख पुरी लिहिली जाते. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. जेव्हा तुम्ही जन्मतारीख टाकून देता, अर्जदाराचा पूर्ण पत्ता इथं विचारला जातो. तुमच्या आधार कार्डमध्ये जो पत्ता आहे सेम टू सेम तसा पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे. ठीक आहे. आधार कार्डमध्ये पाहून जर तुम्ही पत्ता लिहिला तर कुठल्याही प्रकारची खाडाखोड होणार नाही आणि तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा या बटनावरती क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात ते. त्याच्यानंतर इथं तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे, की तुम्ही गावामध्ये राहता की शहरामध्ये राहता. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ग्रामपंचायत आहे का नगरपालिका आहे का नगरपंचायत आहे ते इथं निवडायचं आहे आणि टाकायचं आहे. ठीक आहे, लिहायचं आहे. खाली तुम्हाला तुमचा इथं पिनकोड टाकायचा आहे. ज्या पिनकोडवरती तुम्ही राहता आहे त्या पिनकोड टाकायचा आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर सांभाळून टाका. ज्या मोबाईल नंबरवर OTP येईल तोच मोबाईल नंबर इथं टाका. इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाका. ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्यांचा आधार कार्ड नंबर टाका. आणि तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला क्लिक करून विचारता की शासनाच्या इतर विभागांमध्ये येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेतला आहे का. तर इथं तुम्हाला नाही निवडायचं आहे की नाही, हो आणि नाही असं 2 ऑप्शन येतात, त्याच्यामध्ये नाही निवडायचं आहे. इथं याला क्लिक करायची गरज नाही, इथं क्लिक होत पण नाही, इथं पण क्लिक होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन तुमच्यासमोर असा येतो. इथं तुम्हाला वैवाहिक स्थिती विचारली जाते, म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का नाही, किंवा तुम्ही घटस्फोटित आहात, विधवा आहात किंवा अजून दुसरे जे पण असतं ते इथं निवडलं आहे. याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही तुमचं निवडू शकता. त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला आहे का, म्हणजे ज्या महिलेचा जन्म महाराष्ट्रामध्ये नाही झाला आहे, अदर स्टेटमध्ये झाला आहे, जसं मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरला वगैरे. ठीक, इथं झालं असेल तर ते निवडायचं आहे, हो किंवा नाही. ठीक आहे. नाही झालं असेल तर नाही निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली अजून ऑप्शन पाहायला मिळतात, जिथे तुमचे बँकेच्या पैशांची पूर्ण माहिती मागितली जाते, कारण की तुम्हाला जे पैसे येणार आहे ते बँकेच्याच अकाउंटमध्ये येणार आहे. तर इथे तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव लिहायचं आहे, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे, जसं स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. इथं तुमचं बँक खातेधारक जे आहे, जी महिला आहे त्यांचं नाव इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे. ठीक आहे. खाली तुम्हाला जो आहे IFSC कोड टाकायचा आहे. आता तुम्हाला जर IFSC कोड माहीत नसेल तर तुम्हाला IFSC कोड तुमच्या बँक पासबुकवर पण मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता.
ऑनलाईन काढायची प्रोसेस खूप थोडी ज्याला इंटरनेट थोडंफार जास्त चालवता येतं त्यांनीच करावं, अदरवाईज करू नये. आणि दुसरं, जर IFSC कोड तुम्हाला बँक पासबुकवर 100% मिळून जाईल, त्याला पाहून तुम्ही भरू शकता. आणि दुसरं जे आहे ते आपला आधार कार्डाशी तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे विचारलं जातं. तर इथं तुम्हाला होय निवडायचं आहे. ठीक, होय निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली कागदपत्र अपलोड करायचा ऑप्शन येऊन जातो. तर खाली तुम्हाला आधार कार्ड, ठीक आहे, तुम्हाला आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडायचा दाखला, हे तिघांना मिळून कुठलंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त पण अजून दुसरे डॉक्युमेंट आहे, ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर पिवळी किंवा केसरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल तर पतीचे डॉक्युमेंट आणि अर्जदाराचा फोटो, एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर चला आपण डॉक्युमेंट पण अपलोड करून देऊ. सर्वप्रथम आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं होतं. तर गॅलरीवर जाऊन आपण आधार कार्ड अपलोड करायचं. 5 MB जास्त त्याची साईज नसावी, अदरवाईज अपलोड होणार नाही. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुमचं जसं आधार कार्ड दिसली ते त्याच्यावर क्लिक करून इथं ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जातं. नेक्स्ट डॉक्युमेंट जो होतं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडायची LC, ज्याला TC पण बोललं जातं, लिव्हिंग सर्टिफिकेट बोललं जातं त्याला. ते जर तुमच्याकडे असेल तर ते अपलोड करा. जन्म प्रमाणपत्र असेल तर ते अपलोड करा. डोमोसाईल असेल ते अपलोड करा. अदरवाईज कमसे कम 15 वर्ष जुन्या तुमचा रेशन कार्ड असेल ते अपलोड करू शकता. मतदान कार्ड असेल ते अपलोड करू शकता. जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडायचा दाखला अपलोड करू शकता. ठीक आहे, गॅलरीमध्ये जाऊन हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड. आता तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता. अदरवाईज तुमच्याकडे जर केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तेही अपलोड करू शकता. किंवा तुमच्याकडे जर रेशन कार्ड हरवलं असेल तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं जे रेशन कार्ड आहे ते कसं डाउनलोड करायचं त्याचं पूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे. ते जाऊन तुम्ही पाहू शकता आणि 5 मिनटात तुमचं रेशन कार्ड डाउनलोड होऊन जाईल. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर इथं तुम्ही उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड हे दोघांमधून कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ठीक आहे, गॅलरीमध्ये जाऊन. नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे ते अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचं आहे आपल्याला. तर अर्जाचे हमीपत्र कुठं मिळेल तर तुम्हाला सर्वात अगोदर मी सांगितलं होतं, तुम्हाला या बटनावरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्हाला अर्जदाराचं हमीपत्र डाउनलोड करायला मिळून जाईल. ठीक आहे, अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला भरून त्याचं प्रिंट काढायची, त्याला भरायचं आहे, त्याच्यावरती सिग्नेचर करायचं आहे, महिलेचा फोटो वगैरे चिपकवायचा आहे आणि त्याला अपलोड करायचं आहे. या प्रकारे तुम्हाला अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट जे डॉक्युमेंट होतं ते तुमचं बँक पासबुक. तर बँक पासबुकचे फोटो काढून ते पण आपल्याला अपलोड करायची आहे. एक लक्षात ठेवा, ज्या महिलेचं बँक पासबुक तुम्ही अपलोड करताय ते क्लिअर दिसायला पाहिजे. त्याच्यामधली जी डिटेल आहे ती एकदम क्लिअर दिसायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीही खाडाखोड नसावी किंवा कोणाचं जॉईंट खातं नसावं. जर जॉईंट खातं मुलासोबत असेल किंवा मुलीसोबत असेल, जे मुलांचं वय कमी असेल म्हणजे बारके मुलं असतील, लहान मुलं असतील तर त्यांचे जॉईंट खातं असेल तर ते पण चालेल. पण त्यांचे हजबंड किंवा त्यांची सिस्टर, त्यांचे फादर मदर वगैरे जर महिलेशी जॉईंट खातं असेल तर ते नाही चालणार. ठीक आहे, लहान मुलं असतील, त्यांचे स्वतःचे मुलं असतील तर ते जॉईंट खातंच चालेल. आता हे डॉक्युमेंट जे आहे हे पण महाराष्ट्राच्या मध्ये जर ज्या महिलेचा जन्म झालेला नसेल, मग अदर स्टेटमध्ये महिलेचा जन्म झाला असेल तर त्याच्यासाठी त्यांच्या हजबंडचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील इथं. अदरवाईज जर तुमचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला असेल तर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायची काही गरज नाही. पण तुमचा जन्म जर महाराष्ट्राच्या बाहेर झाला असेल आणि लग्न करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे नागरिक झाले तर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल तुमच्या हजबंडचं. तर त्यांचं डॉक्युमेंट आहे जे रेशन कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडायचा दाखला, याच्यामधून कुठलंही डॉक्युमेंट एक अपलोड करू शकतो तुमच्या हजबंडचं. ठीक आहे, नेक्स्ट बटन तुमचं जे त्याच्यावरती महिलेचा फोटो काढायचा आहे. ठीक आहे, महिलेचं जे डॉक्युमेंट आहे आपलं फोटोग्राफ आहे, पासपोर्ट फोटो साईज, त्याचा पण फोटो काढून अपलोड करू शकता. अदरवाईज महिलेला समोर उभं काढून पण त्यांचा फोटो काढू शकता. पण सर्व माहिती पूर्णपणे भरलेली आहे, सगळे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेली आहे. तर खाली जे हमीपत्रावरती क्लिक करून माहिती जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. माहिती जतन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येतो जिथं तुम्हाला स्वीकार आणि नकार असे 2 बटनं दिसतात. तुम्हाला स्वीकार या बटनावरती क्लिक करायचं आहे तर आणि पुढे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येते जिथं तुमच्याकडनं एक OTP मागितली जाते. ठीक आहे, OTP मागितली जाते. एक ऑप्शन खुलतो तुमच्यासमोर जिथं तुम्हाला एक OTP टाकायची असते. तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही दिला आहे फॉर्म भरताना त्या नंबरवर एक OTP येते. ती OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जातो आणि तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो ज्याच्यामध्ये बोललं जातं की युआर SMS व्हेरिफिकेशन डन,
आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सबमिटेडचा असा ऑप्शन येऊन जातो. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडनं फॉर्ममध्ये काही कुठल्याही प्रकारची चुकी झाली असेल तर एडिट बटनावरती क्लिक करून तुम्ही फक्त एकदा, ठीक आहे, फक्त एकदा तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. एडिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो जिथं बोललं जातं की भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकचदा बदल करता येईल. तर तुम्ही फक्त एकचदा बदल करू शकता. तर एडिट बटनावरती जाऊन ते तुमच्या चुका दुरुस्त करू शकता. अदरवाईज फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची चुका करू नका, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आम्ही जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म सबमिट तर झाला, आम्ही तिथं मेसेज पण पाहिला, पण आता आम्हाला जर पाहायचं असेल की आमचा फॉर्म भरलेला कुठं दिसणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन पुन्हा ओपन करायचं आहे आणि केलेले अर्ज या बटनावरती क्लिक करून तुम्ही जेवढे फॉर्म भरले तेवढे फॉर्म तुम्हाला इथं दिसून जातात, ज्यांचे ते फॉर्म भरले. हे पाहू शकता तुम्ही यापूर्वी केलेले अर्जांचे सगळी तपशील इथं तुम्ही पाहू शकता. इथं जे फॉर्म भरलेले आहे त्यांची सगळी डिटेल इथं पाहायला मिळून जाते. कुठल्याही एका फॉर्मावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट पण झालेला दिसेल आणि त्याच्यावरती एडिट बटन पण दिसेल, जे तुम्हाला फॉर्म एडिट करायचं असेल तर. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलनं खूप कमी टाईममध्ये फॉर्म भरू शकता. ही वेबसाईट हे ॲप्लिकेशन जे या दिवसाला चालतच नाही, फॉर्म भरला जात नाही. जर तुम्ही सकाळी 4-4:30 वाजता उठून फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जातो. काही अडचण येत नाही. एकचदामध्ये तुमचा फॉर्म भरला जातो. आणि किंवा तुम्ही रात्री 10-11 वाजेला पण फॉर्म भरला तरीही तुम्हाला तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जातो. किंवा तुम्ही सगळ्यात बेस्ट टाईम आहे सकाळी 4-4:30 वाजता तुम्ही जर फॉर्म भरला तर खूप सोप्या आणि चांगल्या परिस्थितीमध्ये फॉर्म भरला जातो. कारण की दिवसाला ह्या ॲप्लिकेशन कामच करत नाही जास्त लोड असल्यामुळे. तर या प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.